याच मतदार याद्यांवरती याच संजय राऊतांचे याच उबाठाचे खासदार निवडून आलेले आहेत, ते त्यांनी विसरू नये। जर हे सगळं खोटं असेल तर मग त्यांचे खासदार जे निवडून आले तेही खोटे आणि बोगस म्हणायचे का आपण? असं आहे की संजय राऊतांनी राज्यामध्ये ज्या महापालिका त्यांची निवडणूक सुरू आहे, ज्या बिनविरोध नगरसेवक जे निवडून आले आहेत त्यांच्यावर आक्षेप घेतलाय की निवडणूक आयुक्त काय करतायत, त्यांनी कसं आहे, मला हेच म्हणायचंय की कोण काय म्हणतंय त्याच्याकडे बघू नका। लोकांनी निवडून दिलेले हे सगळे उमेदवार असतात, याच मतदार याद्यांवरती याच संजय राऊतांचे याच उबाठाचे खासदार निवडून आलेले आहेत, ते त्यांनी विसरू नये। जर हे सगळं खोटं असेल तर मग त्यांचे खासदार जे निवडून आले तेही खोटे आणि बोगस म्हणायचे का आपण? हा प्रश्न त्या ठिकाणी येतो। आज इथे आमच्याकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आमची रेखा चौधरी बिनविरोध निवडून आलेले जे नगरसेवक आहे त्यापैकी एक आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ती काम करते, ती कल्याण डोंबिवलीची महिला अध्यक्ष आहे आणि तिच्यासारखे मला वाटतं अजून 10 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेत। फक्त कल्याण डोंबिवली नाही, पनवेलमध्ये सुद्धा निवडून आलेत, विविध ठिकाणी निवडून आलेत, ज्याचे आकडे आता येत आहेत। आणि त्याच्यामुळे हे चांगलं असेल तर मग सगळं व्यवस्था चांगली, आमचं चांगलं होत असेल तर सगळी व्यवस्था चांगली आणि आमचं वाईट होत असेल तर मग व्यवस्था भ्रष्ट। हे जे काही दुटप्पीपणाचं धोरण आहे हे बरोबर नाही। यांनी सगळे मुद्दे मांडून झालेत, वोट चोरीपासून सगळ्या बोंबा मारून झालेल्या आहेत, परंतु लोकांना खरं काय आहे ते लक्षात आलं। यांचा फेक नरेटिव्ह जो यांनी लोकसभेमध्ये क्रिएट केला होता तो खोटा ठरला, तेही लोकांनी 6 महिन्यांनी झालेल्या विधानसभेमध्ये दाखवून दिलं। मला वाटतं यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे की आपण कुठे कमी पडतो, तिथे त्यांनी लक्ष देऊन आपला पक्ष कसा वाढेल हे बघितलं पाहिजे, असं मला त्यांना सांगायचं आहे। विजयामध्ये स्वतः मुख्यमंत्री तुम्ही, आमदार किसन कथोरे असतील किंवा माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजले पाटील असेल, यांचा कसा महत्वाचा सगळा वाटा आहे? नाही, अर्थात सगळ्यांचाच वाटा। आणि सगळ्यात महत्त्वाची गावदेवीची जी सभा झाली, ज्याला स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी संबोधित केलं होतं, ती सभा ही मला वाटतं की या निवडणुकीचा टर्निंग पॉईंट असेल। आणि त्या पद्धतीने आम्ही तर सगळे कार्यकर्ते आहोत। मी असेल, कथोरे साहेब आहेत, करंजुले साहेब असतील, अभिजित असेल, विश्वजित असेल, इथे असलेले सगळेजण। परंतु ती जी सभा झाली ती सभा अत्यंत टर्निंग पॉईंट ठरली अंबरनाथची। अंबरनाथला काय देणार आहोत आम्ही आणि अंबरनाथची खऱ्या अर्थाने एक ब्लू प्रिंट काय असणार आहे ती मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी मांडली आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या दिवसात या अंबरनाथचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम होईल।